आणि पीजी करत असताना एफचा अभ्यास कसा मॅनेज केला किंवा होतो का तो नक्की? बऱ्याच जणांचा तो एक आता प्रश्न असतो, जे न्यू आहेत किंवा बिगिनर आहेत, आता पास आउट झाले, त्यांचं असतं की सर एमएससी ऍडमिशन घेऊ की एफओ करू? ते दोन्ही ऍट अ टाइम होऊ शकतं का? होऊ शकतं असं नाही. आता मी तर ते तसंच केलं. येस. बट तुम्हाला मग तेवढं सॅक्रिफाईस करावं लागेल की तुम्हाला म्हणजे टाइम बिलकुल मिळत नाही. कारण की पीजीचे पेपर येतात, पीजीचा अभ्यास राहतो. कधी कधी आपला चांगला पीक पिरियड असतो की एक्झाम समोर असते आणि तेवढ्यातच पीजीचं काहीतरी येऊन जातं, सेमिनार येऊन जातं किंवा हे येऊन जातं. तर तुम्हाला तेवढं स्वतः मॅनेज करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला बाकी सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. तुम्ही जो कॅन्टीनवर एखादा तास वेळ गमावता, मग तो सॅक्रिफाईस करून अभ्यास करावा लागणार, असं काहीतरी करावं लागणार आहे. 100%. आणि सॅक्रिफाईस शिवाय काही मिळणार पण हा. नाही. सॅक्रिफाईस तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर सॅक्रिफाईस हे तुम्हाला करावंच लागणार आहे. तुम्हाला एन्जॉय पण करायचा आहे, मित्रांसोबत पण गप्पा मारायच्यात, पिक्चरला पण जायचंय, पार्ट्या पण करायच्यात, कॅफेला पण जायचंय, बर्थडे पण करायचे, तर मग पोस्ट नाही मिळणार तुम्हाला भावांनो, बरं का. आणि इथून पुढे आता प्रत्येकाच्या एक्झामचं कॉम्पिटिशन टफ होत चाललंय, वाढत चाललंय. तर त्यामुळं तुम्हाला वेळ हा तुमच्या अभ्यासाला जास्त काळ द्यावा लागणार आहे, आणि जर देत असाल तरच तुम्ही ते मिळवू शकता. आता ह्याच्यामध्ये सूरज मला सांग, जे पीजी करत करत तू अभ्यास केलास, तर हे अभ्यास करत करत तू मेसचा वगैरे स्कोर जो होता तो किती होता तुझा? माझा स्कोअर सर 39.50 होता. मला 10.5 मार्कची लीड होती सर. 10.5 मार्क. 29 मग चा आता हे कट ऑफ. मेस झाल्या झाल्या काय फिलिंग होती तुझी, की कसा गेला पेपर किंवा काय हा, त्या मेन्स एक दोन झाल्या झाल्या दिवसामध्ये? मॅम, सॉरी सर, लगेच इंटरव्ह्यूला सुरू केलं का? जेव्हा मेन्स देऊन आलो ना, तेव्हा मला कुठेतरी वाटत होतं की आपले अटेम्प्ट कमी आहे. मी 47 अटेम्प्ट केले होते. तर मला वाटत होतं की बाकीचे जे सिनियर सांगत होते किंवा माझ्या साईडचा जो मेन्सला होता किंवा बरेच सांगत होते की मी 60 पैकी 55 अटेम्प्ट केले, 56 अटेम्प्ट केले, कोणी कोणी 60 पण केले, असं वाटत होतं. मला वाटत होतं की मी अटेम्प्ट कमी करून आलो. हा. थोडंसं मला Attempt पहिले किती वाटलं होते? की अटेम्प्ट माझे 47 होते सर. आणि मार्क्स? मार्क्स मला 39.50. म्हणजे फारच तर जवळ. मला 5 क्वेश्चन, तर तेव्हा 1-2 दिवस वाटलं मला की आपण अटेम्प्ट कमी केले, आपलं निघणार का नाही वगैरे वगैरे. मग नंतर ते जे अनालिसिस येतात वगैरे, मी आन्सर की चेक केली. मला वाटत होतं की नाही, आपण म्हणजे माझी अॅक्युरेसी पहिल्यापासूनच मेंटेन होती. मी जेव्हा मॉक पण द्यायचो ना, तर माझं हार्डली 1 आणि 2च क्वेश्चन चुकत होतो. म्हणजे मी अटेम्प्टच्या मागे नव्हतो पडत की अटेम्प्ट झाले पाहिजे वगैरे. मी अॅक्युरेसी मेंटेन करत होतो की जर आपण 40 अटेम्प्ट करतो ना, तर आपली स्ट्रॅटेजी तशी बनवायची की आपले 38 तरी बरोबर आलेच पाहिजे. आलेच. मी 100% अॅक्युरेसी आणायचा प्रयत्न करत होतो, पण मला कुठेतरी कळलं की 100% अॅक्युरेसी येत नाही सहसा. पण एक्झाम मध्ये त्याचा म्हणजे फायदा झाला त्याचा चांगलाच, की माझे 5च क्वेश्चन चुकले. आणि जेव्हा मी अनालिसिस वगैरे बघितलं युट्यूबवर, तर मग त्याच्यामध्ये माझे 6 क्वेश्चन चुकत होते. बट जेव्हा ऍक्च्युअल रिझल्ट आला, तेव्हा माझे 5 क्वेश्चन चुकले आणि चांगल्या प्रकारे 10.5 मार्कची लीड होती, तर मी सेफ होतो. आता ह्याच्यामध्ये हा एक मुद्दा खूप महत्वाचा सांगितला की अॅक्युरसी खूप महत्वाची. अॅक्युरसी फार महत्वाची आहे. आपल्याला फक्त तुके मारायची सवय असते, ती सवय कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजेत. कारण बऱ्याच जणांचं असं होतं की अटेम्प्ट चांगले असतात, मार्क्स पण चांगले असतात, पण ते एक्स्ट्राचे जे केलेले असतात ना तुके, त्याच्यामुळे पण ते निगेटिव्ह मध्ये येतात. तर ही कुठेतरी आपल्या हातावर कंट्रोल पाहिजे की कुठला क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आणि कुठला सोडून द्यायचा.